सब एक है, हर कर्म अपना करेंगे, ये वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ये वतन तेरे लिए. बाळासाहेब पाटील हिरव्या चड्डीतला खांद्याला अरे जा ना बाबा. देवठाणे गाव पन्हाळा तालुक्यातला जालिंदर आबा मुंडेच्या तालमीत सराव करणारा आणि गदा घ्यायच्या अगोदर ऐका तो गदा घेऊन झोपायचा, गदा घेऊन झोपायचा, दुसऱ्याची गदा घेऊन झोपायचा, मला गदा मिळवायची असा पृथ्वीराज पाटील. आणि आंतरराष्ट्रीय 92 किलोमध्ये पदक मिळवणारा असा लढवय्या आर्मी मध्ये होता पहिला बेळगावला असा. आणि मर्दाला मर्द भिडला, मनगडाला मनगड भिडलं आणि चौदंडी सुरू झाली. ताकदीचा अंदाज, बोटाला बोट भिडली, डोक्यातून विचार चक्र सुरू लागत. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. वा, चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. कधी न झालेली कुस्ती आज बालेवाडीच्या पावन पवित्र मर्दानी मैदानात बालेवाडी ग्रामस्थांना उत्कृष्ट नियोजन केलं. आणि आपला एक उच्च शिक्षित, एक चांगला पैलवान, नम्रता, मैदानही गाजवली, स्पर्धाही गाजवली. दत्ताबापू बालवडकर, वैशालीताई माईंचे चांगले संस्कार संग्रामला भेटले. संग्राम बालवडकर आणि संग्राम बालवडकर 19 एप्रिल लग्न आहे. आता मी सगळ्यांना जाहीर आमंत्रण देतो, तुम्ही पत्रिका देणार आहे, बरोबर का मंडळी? संदीप बालवडकर 5,000 रुपये. हा, कुस्ती निकाली होणार बाबा सर. हा, या कुस्तीसाठी लहूशेठ बालवडकर यांच्याकडून 5,000 रुपये, पहलवान स्वराज अशोक बालवडकर यांच्याकडून 5,000 रुपये, पहलवान अंकुश मांगडे यांच्याकडून 1,000, पहलवान साईनाथ बालवडकर यांच्याकडून 1,000 रुपये, पहलवान शिवराज बालवडकर इंटरनॅशनल पहलवान 2,000 रुपये, पहलवान ऋषिकेश बालवडकर यांचे 1,000 रुपये, संदीप बालवडकर 5,000. मंडळी आता मी रोज आखाड्याला आहे. संजय अप्पा बालवडकर 1,000. पहलवान साईराज रमेश बालवडकर यांच्याकडून 1,000 रुपये. बोला. ऐका, पैलवान वाघोली गाजवली, सातारा गाजवला, रोजच गाजवतायत. आणि आज भेट झाली प्रसिद्ध गाणा मालक सुमित पवडे आणि मल्लिकार्जुन केसरी अमित पवडे. कुठे सुमित? अमित आवल राक्षे व्यासपीठाकडे या जरा. गॅलरीत बसता एवढे मोठे पैलवान. ऐका, पृथ्वीराज कुस्ती करायची. आता गोठा वगैरे तालीम बांधतोय. आर्मीमध्ये होता, बेळगावला भरती झाला अगोदर. जालिंदर आबांना त्याला अगोदर कुस्तीचे दिले शाहू कुस्ती केंद्रात. पण 16 वर्ष कोल्हापूरला गदा नव्हती. कुस्ती करा इकडं. पृथ्वीराज आणि महेंद्र ताकदीचा अंदाज घेऊन झाला असेल तर काहीतरी घडायला पाहिजे. डोक्याला डोकं विडलं, मनगटाला मनगट विडलं, डोक्यातल्या सुपीक विचारांना कुस्तीला प्रारंभ झाला. महाराष्ट्रातली आणि देशातली एक टॉपची लढत आज बालेवाडी मुक्कामी संपन्न होते. अमोलभाऊ बालवडकर यांच्या माध्यमातून 3 लाख रुपये नावा कधी न झालेली कुस्ती आज बालेवाडीला होते. एकदा टाळ्या करा स्पॉन्सरसाठी आणि ग्रामस्थांसाठी. ऐका, निकाली कुस्ती गदा आहे. अमरदादा बरोबर आहे ना? मानवाची गदा आहे, शौर्याचं प्रतीक. हनुमानाची गदा, भीमाची गदा. आणि तोडीला तोड आणि सोडीला सोड. हे मर्दानी जंग आला मैदानी रंग. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. अखंड महाराष्ट्राचं लक्ष या 2 तगड्या मल्लांच्या लढतीकडे आहे. कोणी जिंका, पण चितपटीनं निर्णायक विजय संपादन करा. कुठलाही वाद नको. आणि म्हणून खिलाडूवरती दाखवा बाहुबली. हो,
संजय आनंदराव बालोडकर यांच्याकडून 2000 रुपये कुस्तीसाठी. काय पोरग कष्ट करतोय. पृथ्वीराज आणि महेंद्र 22 वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला या पृथ्वीराज पाटलानं महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. बाबा सर बेळगाववरनं पुण्यात आला सुभेदार म्हणून ते आता त्याचं प्रमोशन झालंय. पृथ्वीराज पाटील पन्हाळा तालुक्यामध्ये देवटाणे नावाचं गाव आहे. उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटलांचा पुतण्या आहे. तर महेंद्र गायकवाड हा शिरशीचा सोलापूर जिल्ह्यामधला पैलवान आहे. महाराष्ट्रातला आणि अर्जुनवीर काका पवार. कुस्तीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सोन्याची गदा कुणी जिंकली नाही. सोन्याची गदा जिंकणारा कुस्तीच्या इतिहासामधला एकमेव पैलवान महेंद्र गायकवाड. टाळे करा त्याच्यासाठी अहिल्यानगर अक्षर सोन्याची गदा. पहा अर्धा किलो बरोबर का. अर्धा किलो सोनं. आता कसं आहे आताच्या काळात घेतली तर पावती माझ्या हातानच दिली. कारण ते अहिल्यानगरले साक्षीदार आहे या गोष्टीचा. ऐका पृथ्वीराज थांबा. व्यवस्थित करा. निकाल लागल्याशिवाय दत्तात्रय बाप्पू बालवाडकर या चालू कुस्तीला 10,000 रुपये. आणि म्हणून वणी तो चेतवा मारे चेतविता चेतो तो केल्याने होता आधी केलीची पाहिजे. कोण पुषा शकताना रोगीशे बराडी दिसे करा नाही कंदी नाही शक्ती बुद्धी उतरवली असं म्हणे ऐसे करा सदक मारुती हृदय करा. हनुमानाची भक्ती हीच शक्ती आणि हीच निश्चिती. पश्चात उतरवा. बालेवाडीच्या मैदानाचा हा संदेश घरी घेऊन जायचंय. एक तरी तयार करायचंय. मनानं मेंदूनं मनगटानं पैलवान पृथ्वीराज आणि महेंद्र मुलगा वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करावं. मुलगा जॉईंट वेंचरवारी ऐकायचंय आणि नुसतंच पोरांना बुलेट गाड्या आणि थार गाड्या घेऊन द्यायचंय. वाटत नाही का की आपल्या लेकराच्या अशा तब्येती व्हाव्या. कुणीतरी 5 रुपये आपल्या लेकराला सोडावं. कुणी कन्या पुत्र होती या सात्विक तयार हरिक वाटे देवा. परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी तरुण पिढी आम्हाला घडवायची आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान. भीमाजी बालवडकर 1000. राया बालवडकर 1000. ओम बालवडकर 1000. त्याचे आपल्या हित असे जो जागता धन्य माता पिता तयाची कोणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा. देवालाही वाटा हेवा वाटावा अशी वाघासारखी संतप्ती निर्माण करायची आपल्याला. तर हे मैदान आणि म्हणून प्रकाश तात्या पालवडकर किती 13,000 रुपये. अजून काहीच घडलं नाही बघा. सकाळपर्यंत ठेवायची तर लगेच काहीतरी निर्णय करायचा. निर्णय घ्या. बालेवाडीची लाईट जात नाही. बऱ्याच जणांना मॅगीची सवय लागली त्यामुळे अपेक्षा असते की 5 मिनिटात व्हावी. पण महाराष्ट्रातली आणि देशातली ही टॉपची लढत आहे. पेशन्स ठेवले तर कसोटीचाही आनंद घेता येतो. पेशन्स नसल्यानंतर 2020 सुद्धा बोर वाटते. आता एवढी लोक आल्या आवड आहे सर्वांना. बसलेला इथं प्रत्येक जण सांगेल आमचा पंजोबा पैलवान होता. आमचा आजोबा पैलवान होता. भाग्य या खेळाला मिळालं. क्रिकेटचं सांगाल का आजोबा पंजोबाच्या गोष्टी बरोबर का. पण आता माहिती नसलं तरी आजोबा पंजोबा आपले पैलवान होते. हे महाराष्ट्राला भाग्य आणि या खेळाला ते भाग्य मिळालं. शबास शबास महेंद्र. कुस्ती करा. निकाली झाली पाहिजे. आक्रमक लढणारे दोन्ही महान मल्ल पृथ्वीराज पाटील. बल्लंड ताकद शक्ती आणि युक्तीचा खेळ. वारे वा 72. शबास. काहीच घडलं नाही. निकाली झाली पाहिजे. विदाऊट तिकीट कार्यक्रम आहे म्हणून चला कुस्ती करा. पहिला कुस्ती सोडवली जाणार नाही. तुम्ही अर्धा तास लढायचं ठरवलं आम्ही तासभर बसलो. पण कुस्तीचा आज निकाल होणार. पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास अप्पा आपले आणि चंद्रकांतजी मोहोळकर. आणि आता हे मैदान लाईव्ह बघणारी लोक 2 ते 2,500 लोक लाईव्ह बघतायत आणि इथं कमीत कमी 4-5 हजार लोक आहेत. असं हे बालेवाडीचं मैदान आज अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलंय. कोणी कोणाची स्टेट बघायला येत नाही बाबा. 2 मिनिटं फक्त.
लोकांकडे स्टडी भरपूर झाल्यात पण पोरं खेळाकडे येणार. हरियाणा सारखं राज्य आहे, तिथं IT सेक्टर आलं, जसा पैसा आला तसं तिथली पोरं खेळात वळायला लागली. आपल्याकडे महाराष्ट्रात उलट घडलं, आपल्याकडे पैसा आला पण आपली पोरं खेळापासून दूर गेली. ही आताची वस्तुस्थिती नसेल तर बघा जरा. घराघरामध्ये पैलवान असताना बाबांनी मागायला सांगितलं हँडलवरती कमीत कमी 50-60 पैलवानांची जुन्यांची नावं आहेत. आता गावामध्ये ऋषी असेल, त्याच्यानंतर आमचा संग्राम असेल, शिवराज असेल, संकेत असेल, त्याच्या साईराज असेल, बाकीची कुठे जरा हुडका. आमच्या घरात एवढे मोठे पैलवान होते, आता कुठं आहे ते? काय जपायचं काय तपासायचं हे ज्याला कळतं त्याचा भविष्य काळ उजळ आहे. आज धर्मवीरा खडा गावामध्ये आहे, एवढी अत्याधुनिक तालीम आज बालेवाडीमध्ये आहे. गरज आहे ती तुम्ही मनावरती घेऊन आपली पोरं तालमीत पाठवण्याची. ऐका दोन्ही पैलवान कुस्ती करा. अजून काय आता एवढं गणेश सिरसाट न्यायाधीश घडवणारे गुरुवर्य या ठिकाणी अवरोधन उपस्थित आहे. मैदानाला किती शांतता, कारण नसा वेगळं आणि दादा पलीकडून काढला फोटो प्लीज. संजय अप्पा बालवडकर, आम्ही मैदान सुरू झाल्यापासून दोघंही कंटिन्यू बोलतोय. दोघांसाठी 1,000 रुपये. आणि पहा, मैदान रंगलंच पाहिजे. मैदान पडलं आपलं आव्हान असतं आणि पब्लिक गेलं आव्हान. 20 वर्षात 2008 पासून सगळ्या महाराष्ट्र केसरी राष्ट्रकुल स्पर्धा याच बालेवाडीला 2008 2009 अशा ही स्पर्धा 71 देशांची. आणि जी महाराष्ट्र कुस्ती दंगल अंगेश्वरी होता, मी होतो 2018 आणि त्यांना देवड्या अंगेश्वरला. वा पैलवान, आता कान पकडे इकडे द्या. चला अटॅक पाहिजे, अटॅक. माती घ्या. असा चिखल झाला होता 6 मार्च 1965. मारुती माने आणि मल्ला सम्राट यशवंत सावर्डे कडला बसले जपून बसा, आणि पडलं तर चपातीच होईल. आणि मारुती माने आणि मास्टर चंदगिराम 3 तास कुस्ती बेळगावात चालली, पण बरोबरी सुटली. ती कुस्ती गाजली नाही. पण वैशिष्ट्य वयाच्या 18व्या वर्षी मास्टर चंदगिराम कुस्तीमध्ये आले आणि सगळी पदकं हासिल केली. आता 18वी काल एका 10वीच्या पोराला म्हटलं तालीम सुरू करायची. भरपूर ते तालीम सुरू कर म्हणला, तब्येत तरी होईल, नाही जमायचं म्हणला. मग त्याला उदाहरण मास्टर चंद्रगिरामचं दिलं, विजय चौधरीचं दिलं. 10वीत विजय चौधरी मामासाहेब मोहळला आला आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला. कोणाला नाव माहिती नव्हतं. एक घडलं होता 2011, 12, 13 नरसिंग यादव पहिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला. त्याच्यानंतर सगळं महाराष्ट्र केसरीला मिळे आणि 14-15ला विजय चौधरी महाराष्ट्र केसरी झाला. 2 वेळा लागोपाठ. आणि मग ज्या ज्या ठिकाणी मैदान स्पर्धा असेल विजय चौधरी आलं की मी आव्हान करायचो. हे DSP झाल्यावर सुद्धा मी बोललोय, विजय चौधरी तिसऱ्यांदा लढायचं, रेकॉर्ड करायचं. गरज आहे एकच आहे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी. सत्य सांगतोय, चौधरी साहेबांना विचारत होती DYSPला. ते ड्रेसवर असताना मी हे बोललोय, आव्हान करत होतो मी एकटा. बोलण्याची ताकद किती आहे. इंजुरी असताना तिसऱ्यांदा भारतीय मुक्कामी 2016ला विजय चौधरी लढला, महाराष्ट्र केसरी झाला. काय करायचंय आपल्याला,
म्हणून अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. काय अशक्य मनात आणलं म्हणजे पाडे फोडता येतात. हे आपल्याला मैदान काय दिसतं? मैदान माणसातला माणूस शोधत मैदान, ते कुस्ती मैदान. माणुसकीचं सुंदर जग निर्माण करत आपुलकी प्रेम जिव्हाळा ही सगळी बालेवाडीची सगळी मंडळी एकत्र आल्या. एकजुटीनं कुस्ती लावायला सगळी कमिटी आली. हो बाबा 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 महेंद्रला 135 किलोचा घुटना मानेवरती बसला. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे ते काम नाही, त्याला जातीवंत असावं लागतंय. पाणी ऐकला वासा झोप घेतो कैसा जावं त्याच्या वंशात तेव्हा तिकडे त्याच्या वंशाला जावं लागतंय. 135 किलो वजन आहे महेंद्रचा. ऐका आणि हल्ला लोकतो पृथ्वीराज पाटील. टाळ्या करा दोन्ही पोरांसाठी. स्वर्गीय पैलवान मगादादा बालवडकरांच्या स्पर्धार्थ हिंदुस्थानातील एक भला लढत अमोलदादा बालवडकर यांच्या माध्यमातून 3 लाख रुपये इनामावरती चालू आहे. काय जपायचं काय जपासायचं. ऐका त्याला पाहिजे जातीचे म्हणून जातीवंत वर्गाचा बाणा महाराष्ट्र बाणा वाजत खडखडा पैलवान टोळ्याला हार तेरजाची ननगट पोलादी खांब मनगट घरघरीत टोटरी मांड पिळदार शोभित गंड असा मर्द पैलवान खंबा हा मर्दानी बाणा आहे महाराष्ट्राचा. म्हणून महाराष्ट्राला वरदान आहे बुलंद शौर्याचं. शिवरायांचा महाराष्ट्र शौर्याचं वरदान ज्ञानोबा तुकोबांचं हे अखंड भक्ती स्थान आहे. घुटना हो ऐका घुटना बघा आता त्यातनं दिसतायचे पृथ्वीराजला. हो 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 बाहेर गेलेली दिली जाणार नाही. बरोबर का? बघा किती जिद्दी आहेत पैलवान. ऐका आता बाहेर किती राहिलो तुम्ही सांगा. केवढी ताकद आहे. हो बाहुबली आणि कष्टाचं मेहनतीचं पृथ्वीराज पाटलाचं तब्येत बघा ना. पृथ्वीराज पाटलाची काय खणखणीत आहे तब्येत. चला नम्रता शबाज महेंद्र अर्जुनवीर काका पवारचा तालमी सराव करणारा नम्रताच पाहिजे. आणि म्हणून मी विजय चौधरीची खूप वेळा नम्रता डीवायएसपी राहुलदादा आवारे पोलीस झाला. आता आम्ही मागणी केली म्हणजे आमची मुलाखत हकीकत चालू होती. बरोबर का? प्रत्येक गटाला सुवर्ण पदकाला जो मिळवेल त्याला नोकरी मिळेल. पुस्तिका नाही वाढणार. फक्त महाराष्ट्र घेतलेलं नाही. प्रत्येक गटाच्या सुवर्ण पदक विजेत्याला महाराष्ट्रात हरियाणा सरकार ते करत आहे. हरियाणा पंजाब दिल्ली कुस्तीसाठी खूप योगदान आहे सरकारचं. आपल्यात ते झालं तर घराघरात परत पैलवानकी निर्माण होईल. घराघरात पुरी आता मैदान मारायला लागल्यात. आंतरराष्ट्रीय स्पर्धा जय स्पर्धा जागतिक स्पर्धा वागिनी मला आपण कराय. म्हणून शरीर संपत्तीला महत्व दिलंय. शरीर माध्यम खरं धर्म साधना. शरीर निकोप निरोगी असायला हवं. बरोबर का? आणि म्हणून तालमीत घेणारा प्रत्येक महाराष्ट्र केसरी होईल याची खात्री नाही. परंतु एक मजबूत शरीरष्टीचा नागरिक निर्माण होईल. कारण बलशाली भारत हो विश्रांत शोभून राहो हा म्हटलं जात आहे. कारण समाजाचं प्रबल नेतृत्व केलं ते बलवंतानं केलं. बलवंत नसते तर रयतेचं राज्य निर्माण झालं नसतं. मध्ये बीचोबीच फैसला होना चाहिए. लढा किलो चार से जीत हासिल करो शान से. अशी ही कुस्ती सोडवली जाणार. कुस्ती सोडवली जाणार नाही याची पैलवानांनी साहेब या ठिकाणी बसल्या. केकांत साहेब
सोडवायची नाही ना, सकाळपर्यंत आपले ठरले. बरोबर का? महेंद्र पृथ्वीराज सकाळपर्यंत, याचा अर्थ गमतीचा भाग सोडा. केकांत साहेब डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील काय तुफान म्हणलं होता. अतुल पाटील अकोल्याला 2011ला नरसिंग यादव बरोबर खुश झाली. बरोबर का? त्यांच्या गावचे हे साहेब आहेत, पैलवान आहे. केकांत साहेब आपल्या बालेवाडीचे आणि खूप चांगले अधिकारी आहेत. म्हणून सदरक्षण आहे, खलनिकरण आहे. 26/11चा जो आपण हल्ला म्हणतो, पोलीस दल, महाराष्ट्राचा पोलीस दल लढला आणि त्या कसाबला पकडला. महाराष्ट्रात हो वा तुफानी कुस्ती, वारे वा महात काय हलगी मल्ल्यांची लावायची का कुस्ती? नको. वा बरोबर का? त्याची लावली पाहिजे एकदा खरं गंमत. आता ती देवा थापायची असते ना मनोरंजनाची कुस्ती. बरोबर का नाही? खूप पब्लिक बघा आहे, तो एक वेगळा प्रकार आहे, अलग लक्षात. पण आपली ही कुस्ती खरी ती मनोरंजन म्हणून कुस्ती लोक घेतात आणि हे आपले असल कष्टाचं, मेहनतीचं अखंड साधना, अखंड तपश्चर्या. कुस्ती म्हणजे एक तपश्चर्या आहे. समबी चालत नाही, कारण चालत नाही. नाही तर आज होऊन नाही, उद्या कुणाचं लग्न, उद्या कुणाचा वाढदिवस. अनिल तात्या बालवडकर, अंगेश्वर देवडे नाही खदान, कुस्ती निवेदक बाबाजी निवेदन 1000 आणि हलगे सम्राटला माझ्यामुळे 1000. बरोबर का? आता आम्ही बोलतो म्हणून तुम्हाला मिळतोय ना, आणि पण त्यांनाच जास्त मिळतं खरं, पण आम्ही अपेक्षा करत नाही. पण खऱ्या अर्थानं बाबा हा. शाहू राजांचा घरंदाज हलगी वादक आहे संजय बापू आवळे. जसं आपण कुस्तीची परंपरा जपतो, त्यांची पिढ्यानपिढ्याची परंपराचा बारक जरा उभं राहा. 12 प्रकारची वाद्य वाजवतो हा पोरगा. टाळ्या करा त्याच्यासाठी. बारगं आवळे बापू आवळेंचा हा, ऐका, खासबाग मैदान आहे ना, खासबाग, तिथं हलगी वाजवायचा मान आपल्याला कसं पुजाऱ्यांचा मान असतो. मान फक्त हे बाळा मध्ये घ्या, हलगी वाजवण्याचा खासबाग मैदानाला याच बापू आवडेला अधिकार आहे. तिथं पारंपरिक माग सोडू नका, कुस्ती करा. आता माझ्याच मॅचला ही कुस्ती होती फायनल बाबरीला बघितलं असेल. बरोबर आहे, चांगला पैलवान आहे, बाहुबली पैलवान. चला ना महेंद्र, तोडीला तोड, अंगाचा चिखलदरा. अरे वा, चला. असा मातीचा चिखल दररोज अंगा व्हावा लागतो आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतो. नावा पुढं नुसतं पै लावलं, जत्रेंद्र बॅनर लावलं गावापुढं पै, आणि आलेल्या पै पाहुण्यांचं स्वागत. याचं पायात महेंद्र व्यवस्थित कुस्ती करा दोन्ही पुरं. चुकवून नसतो. आताची चौधरी आता चिखल झालाय, हात सटकायला लागल्या, त्यामुळं पैलवान आणि तगड आहे, दोन्ही तगडे पैलवान आहेत. व्यवस्थित समाज पटाला हो, शबाज पैलवान, शबाज पृथ्वी समोर आणि टाळ्या करा, टाळ्या. सुपा एवढं काळीज आहे दोन्ही पोरांचं. अशा उघड्या तिजड्या घराघरामध्ये तयार व्हाव्या, त्यासाठी कुस्ती मैदान आहे. ऐका, माती दोघांना घेऊ द्या. दोन्ही पोरं आपले दोन्ही पैलवान आणि पैशाचा पाऊस आहे. अमोलची 3 लाख आणि हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीला वाडे मुक्कामी मल्लयुद्ध, शेवटची कुस्ती, वाक्षाची लढत, काटेची टक्कर, चित्तक थरारक, रोमहर्षक, डोळ्यांचा पारण फिरणारी मैदानी कुस्ती.
परत मर्दाना मर्द भिडला अंगाचा चिखल झालाय. पलीकडे सर किती वेळ झाला? टायमिंग बघा. टायमिंग आहे का कोणाकडे? 20 मिनिटं होऊन गेलेली आहे. 20 मिनिटं. चला पैलवान कुणी जिंका. समाज महेंद्र, समाज पृथ्वीराज. वा अरे वा. हो बाळासाहेब दिवसात हलगीवाले मागे सरा, नाही तर हलगी सहित चपाती झाली म्हणून समजा. वा सोपं नाही ते. 130 आणि पृथ्वीराज किती हकीश्वर 110 का 100. हा बोलणं घेणाऱ्यांना बरोबर माहिती आहे. हो. आणि पुन्हा एकदा कब्जा घेतला इकडं महेंद्र बाहुबलीनं. त्याच्या गाडीचा नंबर सुद्धा 605 आहे. अमोल भाऊ प्रचंड ताकदीचा पैलवान परमेश्वरनं फुरसतीच्या वेळामध्ये घडवलेला. जब जमी पर खुदा भी आसमान से देखता होगा, ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा. असा बलदंड ताकदीचा महेंद्र गायकवाड. आणि मोठेला हो मोठेला पराग म्हटला. टाळ्या करा की नाही? हे मर्दानी जंगाला मैदानी रंग, अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला रंग. असा बालेवाडीचा आखाडा. दत्ता बापू पुरस्कार कमिटी बरोबर का? कारण मैदान कमिटीनं आणि आपला कुठे वकील संग्राम बारवडकर आणि सगळी कमिटी खरोखर कौतुक आहे. ग्रामस्थांचं कौतुक आहे. आणि खऱ्या अर्थानं सगळे उच्च शिक्षित सगळे बालेवाडीच्या मैदानावरती बाबासाहेब इतिहास घडतोय. कधी न झालेली कुस्ती भविष्यात होईल का नाही याची शाश्वती नाही, पण आज आपल्या समोर लागलेली आहे कुस्ती. बालेवाडी ग्रामस्थांसाठी आणि देवस्थानच्या कमिटीसाठी टाळ्या व्हायला पाहिजे एकदा. ही मंडळी सगळी पळतात आणि त्याच्यामधून भैरवनाथाचा उत्सव संपन्न होतोय. ऐका सोपं आहे का मंडळी? कुणी सांगा का आता मैदान होतेच का नाही महाराष्ट्रात? म्हणून मल्लविद्या सगळ्यांनी मिळून जपायच्या. साथी हात बढाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. साथी हात बढाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. सर्वांनी मिळून हे राष्ट्रकार्य आणि महेंद्र गायकवाड बाकीवर काही कुस्ती तमाम कुस्ती शौकीन प्रेक्षक मंडळी, ग्रामस्थ मंडळी